खरं म्हणजे सचिव महोदयापासून तर सर्व आमच्या डिपार्टमेंटचे प्रमुख जे विभाग आहे त्याचे सर्व अधिकारी आज सुट्टीचा दिवस असून बी त्यांना मी आज या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी बोलवल्यानंतर डिटेल्स माहिती घेतली की टोटल आपल्याकडं किती पेरणी झाली, किती टक्के झाली. तर त्यांनी सांगितलं 97% काही पॉईंट आपल्याकडं पेरणी झालेली आहेत. उगमशक्ती कुठे कुठे काय झाली आणि विशेषतः जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे झाले का, तर त्यांनी त्या पंचनाम्याबद्दल मला आज पूर्ण माहिती दिली. आणि पीक विम्यापासून तर बाकीच्या आत्मा असल अशा अनेक केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या दोघांच्या कृषी विभागाच्या वतीने कुठे आमची 40-60 अशी दोघांची कडून जो निधी देतो वितरित करतो त्याची माहिती. विधानसभा चालू होणार आहे उद्यापासून आणि अधिवेशनाच्या पूर्व याला जे काही आमच्याकडच्या डिपार्टमेंटमध्ये आलेले प्रश्न त्याची उत्तरं विभागाच्या वतीने काही ठिकाणी आता आपण पाहिलं तर उस्मानाबाद आणि बीडमध्ये एक गोगलगाय म्हणून एक नवीनच त्याच्यामध्ये एक व्हायरल आला आणि लातूरमधला काही भाग आहे आणि विशेषतः बीडमधला काही भाग आहे. या दोघांची मी आज पूर्ण माहिती घेतली, तिथलची पंचनामे, तिथलचे झालेले नुकसान आणि याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने बियाणे आपण दिलेले शासनाकडून किंवा प्रायव्हेट कंपन्याकडून याची उगमशक्ती याची पूर्ण माहिती घेतली. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे खतं जे लागतात, खतामध्ये आमचा जो बफर स्टॉक आहे त्यामध्ये युरियाची मागणी आणि युरियाच्या मागणीच्या नंतर काही गावामधून काही जिल्ह्यामधून काही तक्रारी आल्या होत्या का आम्हाला वेळेवर युरिया मिळत नाही. तर तशी त्याच्यामध्ये तक्रार जी मला काही लोकांनी केली होती. तर माहिती देताना अधिकाऱ्यांकडे बफर स्टॉक पूर्ण आहेत, खतं पूर्ण आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला जे काही खत लागलं ते सर्व कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यासाठी त्याचाही आढावा घेतला. अनेक मला तर असं वाटतं आहे का आज मला दिवसभर बी मी माहिती घेतली असती तरी कमी होता. परंतु आता चहा पाण्याची वेळ, त्यानंतर कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये आमचे जे विषय आहेत त्या विषयाची माहिती घेतली. ही सर्व माहिती घेतल्यानंतर आता आज शनिवार रविवार हे 2 दिवस बंद राहणार आहे अधिवेशन. तर या 2 दिवसामध्ये काही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यांच्या बांधापर्यंत जायचं, त्या शेतकऱ्याकशी त्यांचे पंचनामे झाले की नाही ते जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे दोघांचे पंचनामे झाले असेल तर वेल अँड गुड, नाही झाले असेल तर त्या भागामध्ये मी स्वतः पाहणी करेल. कोणत्याही शेतकऱ्याचा झालेला नुकसान सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या दोघांनीही या राज्यामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारी निर्णय घेतला का 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरची नुकसान भरपाई आणि NDRFचे जे नियम आहे, जे काही केंद्र सरकार जो देतोय पैसा त्याच्यामध्ये 75% केंद्र सरकार, 25% राज्य सरकार देत होता, त्याला त्यांनी डबल केला आणि डबल म्हणजे 6,800 प्लस 6,800 अशा पद्धतीने जी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कोणते कोणते काम केले. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकापासून तर तालुका कृषी अधिकाऱ्यापासून तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यापर्यंत, आयुक्तापर्यंत आणि सचिव महोदयांपर्यंत याची सर्व तंतोतंत माहिती घेतल्यानंतर माझ्याकडं आता हे सर्व उपलब्ध आहे. अधिवेशनामध्ये पंचनामे 100% पूर्ण झाले का आणि शेतकऱ्यांना मदत आपण कशी करणार आहोत? नाही, खरं म्हणजे मी तेच बोलू लागलो तुम्हाला. पंचनाम्याच्या बद्दल धोरणात्मक निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये जी घोषणा केली त्या पद्धतीने सर्वाला नुकसान भरपाई मिळणार आहे. ज्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई देण्याचा जबाबदारी ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्या कृषी विभागाच्या सर्व जिल्हाधिकारी सहित जिल्हा कृषी अधिकारी असेल त्यांना आदेश दिलेला आहे. आणि मला वाटतं की आता 100% पंचनामे झालेले आहे. काही पंचनामे राहिले असेल तर थोडेफार ते काही बोटावर मोजणारे असतील, परंतु याची क्रॉस चेक करण्यासाठी मी स्वतः काही जिल्ह्याचा दौरा करणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्याकडं तक्रार घेण्यासाठी ही 3 तास त्यांच्या हेडक्वार्टरवर सुटीच्या दिवशी बसणार आहेत. का त्या ठिकाणी कोणाची काही तक्रार असेल, कोणाचं सुटलं असेल, कोणाची नुकसान झालेली, त्याचे काही लोकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहे, काही लोकांच्या अंशता खराब झालेल्या आहे, काही लोकांचे चिवरड्यामुळं काही पिकाचे उद्ध्वस्त झालेले आहे. या सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्याबद्दल
पूर्ण झालेल्या आहेत, तर अजूनही त्यांना नाही, मदत मिळत नाही, तर तो मदतीचं वाटप हे कधीपर्यंत सुरू होणार? आजच मी याचा आढावा घेतला. मी तुम्हाला हे गॅरंटीने सांगतो, जबाबदारीने सांगतो का ह्या 3-4 दिवसामध्ये सर्व आकडे समोर येतील आणि सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळासमोर ते येईल आणि मंत्रिमंडळासमोर त्याला अंतिम रूप देण्यात येईल आणि लोकांच्या खात्यावर ऑनलाईन पैसे जातील. त्याला आता पहिल्यासारखी सिस्टीम ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईन असल्याकारणाने आमच्याकडे शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर आहेत, आमच्याकडं पंचनामा झाल्यानंतर किती हेक्टर, किती एकर, किती गुंठे नुकसान झालेलं आहे याची तंतोतंत माहिती आहे. म्हणून लवकरात लवकर त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा त्यांच्या अकाउंटवर जाईल. नाही, हे पहा, ओला दुष्काळ ज्या वेळेस पूर्ण महाराष्ट्रभर किंवा काही भागामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये, हे फक्त काही जिल्हा काही एरियामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून डायरेक्ट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नॉर्म्स आहे, काही नियम आहे, काही धोरण आहे. त्याला पूर्ण नियमामध्ये बसल्यानंतर अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती त्यावेळेस जरूर हे केला जातो, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे. जे नुकसान झालेले त्यांचे तंतोतंत पंचनामे, वस्तुनिष्ठ पंचनामे केल्या जाईल आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं होतं त्या प्रमाणामध्ये खतांची मागणी वाढलेली आहे, तर खतांसंदर्भामध्ये काही विशेष धोरण आखण्यात येणार आहे का? त्या संदर्भातला काही निर्णय घेण्यात येणार आहे का? नाही, खताच्या बाबतीत तुम्ही महत्त्वाचा प्रश्न जो विचारला, मीही माझ्या डिपार्टमेंटकडून आज कृषी विभागाची माहिती घेतली आणि आमच्या सचिव महोदयांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मला जे उत्तर दिलं का आपल्याकडे कुठेही खताचा शॉर्टेज नाही आहे, कुठेही कोणत्याही वेळेस ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी मागणी येतील ती सर्व मागणी करण्यासाठी आमच्याकडं हजारो मेट्रिक टन आजही खत उपलब्ध आहे आणि ते दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये एक नवीन जे आहे ते नॅनो युरिया, त्याचा उपयोग कदाचित झाला तर मग आपल्याकडं जे काही आज टार्गेट होता त्या टार्गेटप्रमाणे तितक्या नॅनो युरियाच्या बाटल्या तयार आहेत आणि तेही व्यापाऱ्यांकडं कंपनीने वितरित केलेले आहे. आणि त्या पद्धतीने अजून माझ्या माहितीप्रमाणे कुठेही अशी मोठी तक्रार नाही, एक्क्या दुक्क्या तक्रार आल्या तर त्याची शहानिशा केली आणि त्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी मी त्यांना 3दा विचारलं का कोणत्याही जिल्ह्यामधून मी दौरा केल्यानंतर मला शेतकऱ्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर किंवा त्या शेतकरी बांधवांच्या भावना हे आणि आम्हाला खत मिळत नाही, आम्हाला त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग करतात काही लोक ऑन घेतात, अशी कोणतीही पद्धत सहन केली जाणार नाही. सर, वंदे मातरम या निर्णयावरती कुठेतरी लूट होते त्या संदर्भात तुम्ही अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत, व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा यासाठी एक वेगळं नियोजन केलं जाणार आहे जिल्हा आणि तालुका पातळीवर, ते नेमकं कसं असणार? नाही, कसं आहे का शेवटी ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येतील, व्यापाऱ्यांच्या, आमची चेक करणारी एक कमिटी बनवलेली आहे आणि खालची यंत्रणा जिल्हा लेवलवर, तालुका लेवलवर आहे. ते त्या ठिकाणी जातात, त्या शेतकऱ्याची तक्रारची शहानिशा करतात आणि त्यानुसार पुढील कारवाई त्यांच्यावर करतात. आणि ही कारवाईमध्ये जे काही मला वाटतं 70 का 80 जागेवर अशा तक्रारी आल्या होत्या, त्या तक्रारी त्यांनी चेक केल्या. काही लोकांचे लायसन पण रद्द केले, काही दिवसासाठी, कोणाच्या महिन्यासाठी, आणि त्याच्यामध्ये सत्यता परत आढळून आली. एकदा त्याला संधी दिली आणि नंतर त्यांनी परत काही केलं तर त्याचा लायसन परमनंट रद्द करण्यात येईल. सर, वंदे मातरमवरून टीका होताना पाहायला मिळते. काही मुस्लिम संघटनांनी सुद्धा विरोध केलेला आहे, तर काँग्रेसनी जय बळीराजा अशा प्रकारचं सुरुवात करा असं म्हटलेलं आहे. नाही, खरं म्हणजे आपला तो नाराज असायला पाहिजे जय महाराष्ट्र. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राचा जय महाराष्ट्र हा सर्वात चांगला आहे आणि मला ते म्हणावं, सुधीर मुनगंटीवार जे ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलावं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उचित होणार नाही. तुम्ही जय महाराष्ट्रावरती ठाम आहात? मी जय महाराष्ट्रावर ठाम पहिल्यापासून. मी शिवसेनेचा आमदार आहे आणि आमच्या शिवसेनेचा जो पहिला बोल असतो तो आदाब सलाम रामरामच्या ऐवजी आम्ही जय महाराष्ट्रच बोलतात आणि जय महाराष्ट्र हे बोलणं काही चूक नाही आहे. जय महाराष्ट्र आमचा हा महाराष्ट्राचा आणि विशेषतः शिवसेने पक्षाचा हा जो बोलण्याची पद्धत आहे त्यामध्ये जय महाराष्ट्र हे बोलणं काही चूक नाही. जय महाराष्ट्र हे चांगलं आहे आणि जय महाराष्ट्र सर्वांनी बोलायला पाहिजे. सर, शिंदे गटातील आपण प्रकाश सुर्वे यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे भाषणामध्ये की हात तोडता पाय तोडा, त्याच्यानंतर संतोष बांगरांनी कानाखाली मारली. कसलं प्रतीक काय म्हणत? नाही, खरं म्हणजे
ते त्यांनाच तुम्ही विचारा. हे पॉलिटिकल चर्चा आज माझ्या करण्यापेक्षा मला वाटतं कृषी विभागावर जास्त विचारलं तर चांगलं होईल, कारण की मला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी जी कृषी खात्याची जबाबदारी दिली, माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला ही संधी मिळाली. या संधीचं सोनं करायचं आणि त्या शेतकऱ्यालाच जे आपण पाहतो, हा जो कृषीप्रधान महाराष्ट्र राज्य आहे, याला भविष्यामध्ये ज्या ज्या योजना आपल्याकडून करता येईल, जे काही शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी 2 पिकं घेणारा शेतकरी, 3 पिकं घेणारा शेतकरी तयार करायचा असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाकडून काही विशेष आपल्याला अनुदान देता येईल का, काही विशेष त्यांना सवलती देण्यात येईल का. इस्रायलच्या धर्तीवर शेतीचा जो काही आपण पाहिलं, आता मी इस्रायललाही जाणार आहे, तिथलची शेती पाहणार आहे. या देशामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये आपल्यापेक्षा चांगलं काही शेतकऱ्यांना मदत देते ते देतात आणि त्याचा फायदा त्यांच्या शेतकऱ्याला मिळत असेल तर तिथली परिस्थिती पाहून आपण भविष्यामध्ये आपला महाराष्ट्र हा आणि महाराष्ट्रातला शेतकरी जो माल पिकवतो त्याच्या मालाला चांगला भाव मिळतो का, मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. काही व्यापारी तेजी मंदीमध्ये त्या शेतकऱ्याच्या मालाचा जो व्यवहार करत असेल अशा लोकांवर बी कारवाई केली जाईल. शेवटी शेतकरी हा आपल्या देशाचा, राज्याचा, याच्यावर आपला पूर्ण भविष्य आहे आणि तो बिचारा आपला घाम गाळतोय, रक्त जाळतोय, म्हणून आपण सुखी खातोय, पितोय, राहतोय. त्याची जाणीव ठेवून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या माध्यमातून या खात्याचा मंत्री आहे नात्याने जे काही करता येईल, कारण की मुख्यमंत्री महोदयांनी पहिलेच आम्हाला ही खाता देण्याच्या अगोदर आमच्यावर जबाबदारी दिली का आत्महत्या हा जो शब्द आहे, हा शब्द माझा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता आल्या त्या उपाययोजना सरकारच्या समोर तुम्ही आणा, आपण याच्यावरून मार्ग काढू. सत्तार साहेब, शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे सुरू केलेली होती, मात्र कोळशाबाई ही रेल्वे बंद झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पाहायला मिळते. मी केंद्राशी याच्याशी काही संपर्क करणार. योगायोगाने आमच्या लोकसभा मतदारसंघाचे रावसाहेब पाटील दानवे रेल्वे मंत्री आहे, त्यांच्याशी चर्चा करेल आणि ताबडतोब ती चालू कशी करता येईल. केंद्र सरकारमध्ये तेही राज्यमंत्री आहे, मी इकडे कृषी मंत्री आहे. आम्ही दोघंही मिळून, मी यासाठी बोलू लागलो का माझा आणि त्याचा फक्त 8 किलोमीटरचा फरक आहे. 8 किलोमीटर दूरवर त्यांचा घर आहे, माझा घर आहे. मी त्यांना विनंती करेल आणि ताबडतोब ती रेल्वे चालू कशी होईल, कोळसा बी उपलब्ध होईल आणि रेल्वे बी चालू होईल. आता पहिला ट्रॅक वेगळा होता, दिल्लीचा वेगळा होता, मुंबईचा वेगळा होता. आता दोघंही एक ट्रॅकवर आहे. भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही शिवसेनाचे मुख्यमंत्री सरकारमध्ये आहे, तर दोघांच्या माध्यमातून समन्वय साधून ती रेल्वे चालू करण्याचा प्रयत्न कराल. हिंदी में बात करते हैं, थोड़ा सा कि एक विशेष बैठक कैबिनेट की पहले ही आपने नुकसान के एग्जैक्ट आंकड़े फाइनल अभी तो 99% तक यहाँ मुझे मालूमात हुई उनके पंचनामे हो चुके हैं. और ये मैं टक्केवारी इसलिए बोल रहा हूँ कि कुछ अगर जो छूट गए होंगे, मैं आने वाले 2 दिन का छुट्टी के दिन है, शनिवार रविवार, इस दिन मैं खुद दौरा करने वाला हूँ और उन जिलों में दौरा करने वाला हूँ जहाँ अतिवृष्टि हुई, जहाँ पानी से बहुत बड़े किसान वहाँ परेशान हैं. वहाँ के किसानों की ज़मीनें खराब हो गई, उनका किसानों ने जो माल जो बोया था वो किसानों के बहुत बड़े पैमाने पर नुकसान होने की वजह से ये चीज़ें आप जो बता रहे हैं, मैं आपको यही अधिवेशन के अंदर जितना नुकसान हुआ वो नुकसान की पूरी मालूमात हमारे विधानसभा में रखने वाला हूँ. कुछ वार्निंग भी दी है अधिकारियों को कि किसी किसान की शिकायत आपके दौरे में नहीं आनी चाहिए. मैंने हमारे अधिकारियों को पहले तो हमारे डिपार्टमेंट के परिवार के सब सदस्य इस नाते से उनको ये बताया हूँ कि कोई भी किसान जिसका नुकसान हुआ वो पंचनामे से बाजू नहीं रहना चाहिए, उनके पंचनामे होना चाहिए. एक भी किसान अगर छूट गया तो उसके दिल को ऐसा नहीं लगना चाहिए कि ये महाराष्ट्र का मैं किसान हूँ और मेरे ऊपर अन्याय हो रहा है. हम न्याय देते समय वहाँ कोई जात पात, धर्म, पक्ष बात नहीं करते हुए जितने किसानों का नुकसान हुआ सबको नुकसान भरपाई दी गई. वेट ट्रॉट घोषित करने की मांग की जा रही है, गीला पशु का नहीं, उसके अंदर कैसा है कि जो परिस्थिति रहती है उसका टोटल पानी कितना गिरा है, उससे कितना नुकसान हुआ है, भविष्य में और पानी का संकेत कितना है, उस हिसाब से ओला दुष्काल की घोषणा की जाती. उसके नियम, उसके नॉर्म्स, उसका जो सरकार ने क्राइटेरिया बनाया है, जो नियम बनाए हैं, उसमें अगर बैठता होगा
तो ज़रूर उसके बारे में सरकार विचार करेगी, कैबिनेट विचार करेगा और मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी से हम चर्चा करेंगे। लेकिन मुझे लगता है कि आज वो परिस्थिति नहीं है। वो परिस्थिति अगर हुई तो उसके बारे में भी हमारा सरकार, ये जो आज का शिवसेना और भारतीय जनता पार्टी का सरकार है, वो किसान के उतना ही फेवर में जितने बाकी के लोगों को लगता है उनसे कई गुना मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को इसकी फिक्र है। पंचनामा अगर कोई कोताही बरत रहा अधिकारी तो उस पर कार्रवाई के लिए कोई भी अगर कार्रवाई करते समय वहाँ के कृषि सहायक से लेके तो तलाठी तक, वहाँ के कृषि तालुका अधिकारी से लेके तो तहसीलदार तक, जिला अधिकारी से लेके तो जिला अधिकारी, सबको ये सूचना दी गई है कि एक भी शेतकरी जिसका किसान का नुकसान हुआ है, वो किसान का नुकसान का अगर पंचनामे में अगर कोई कोताही हुई, कोई उसमें दुश्वारियां हुई, कुछ उसमें हेतु पुरस्कार किसी को लाया नहीं गया, तो उसके ऊपर कड़क कार्रवाई की जाएगी। सर साहब, सुधीर बाबू ने जो कहा था वंदे मातरम जो है फोन पर बोलना होगा, उसको लेकर अलग तरह की प्रतिक्रिया आ रही है। आपको क्या लगता है, क्या ये होना चाहिए या मैंडेटरी होना चाहिए, कंपल्सरी होना चाहिए, किस तरह? नहीं, कोई भी चीज कंपल्सरी कर नहीं सकते, कंपल्सरी हो नहीं सकती। उसको बोलने का तरीका, उनका भी बोलने का कोई ऐसा गलत वजह नहीं थी, कोई गलत तरीका नहीं था, लेकिन उसको अलग अलग तरीके से, अलग अलग हिसाब से, अलग अलग समाज के लोग, अलग अलग नेता लोग उसका उपयोग कर रहे हैं। मुझे लगता है कि हमारे महाराष्ट्र में जय महाराष्ट्र बोलना चाहिए। हम जिस महाराष्ट्र की इस पवित्र धरती पे रहते हैं, उस धरती के अंदर रहने वाले हर आदमी को महाराष्ट्र का स्वाभिमान होना चाहिए। और मैं शिवसेना का विधायक है, शिवसेना का मंत्री है, इसलिए हमारे पार्टी के अंदर पहले कोई भी बात की हम शुरुआत करते हैं तो जय महाराष्ट्र से करते हैं, जाते समय भी जाते हैं जय महाराष्ट्र बोल के जाते हैं। इसलिए महाराष्ट्र का मुझे स्वाभिमान है और मेरे जैसा कार्यकर्ता ने जय महाराष्ट्र बोलना चाहिए। दूसरी बात की संतोष बांगर और प्रकाश सुर्वे के बयान आए सामने, जिसको लेकर विपक्ष कह रहा है कि भाई सत्ता में तो अभी से उनको ज़्यादा उन्माद आ गया है। ये तो किस तरह से आप देखते हैं, इसको सरकार पर भी परिणाम होता है? नहीं, ऐसा उनका बोलने का मकसद ये नहीं है। एक आधे कामगार के लिए सरकार की कोई योजना होगी तो उसके खाने की क्वालिटी अच्छी होना चाहिए, उनका मकसद यही था बोलने का। ऐसा बांगर साहब का कोई गलत मकसद नहीं था। और ऐसा करने से एक सादे आदमी को कुछ बोलने से नुकसान न होने के बजाय, और जो भी महाराष्ट्र में बाकी तमाम जिले हैं, वहाँ जो हम सरकार की तरफ से योजना देते हैं उसके अंदर अच्छा क्वालिटी का खाना मिलना चाहिए, अच्छा उनको ये मिलना चाहिए, यही उनका मकसद बोलने का था। लेकिन थोड़ा अगर कम ज़्यादा भी हो गया तो भावना में, वो पहली बार चुन के आए हैं, थोड़ा बोलने में गलती होती है। अभी ये सुर्वे साहब ने भी जो बताया, उनका बोलने का मकसद उसको तोड़ मोड़ के बताया जा रहा है सुर्वे साहब को। सुर्वे साहब ने क्या बताया, हमको किसने गाली दी, तो आप कभी कभी वो बोलता है आदमी तो हमको किसने गाली दी, तो हम तो कोई ये नहीं, हम उसको आने का करे ऐसे जवाब देंगे। ये बड़े बड़े नेताओं ने आज तक बोला, सुर्वे साहब ने ही बोला तो उसका कोई पतंगड़ा उठा के उसको कोई बातों में चर्चा करके नहीं। एक वो अच्छा आदमी है सुर्वे साहब, एक सादा आमदार है और उनकी समाज सेवा के अंदर मुझे लगता है उसको कोई गलत तरीके से बताने के बजाय उसको अच्छे तरीके से बताना चाहिए। सुर्वे साहब होंगे, बांगर साहब होंगे, ये जनता के प्रतिनिधि हैं, जनता के लिए लड़ने वाले और जनता के लिए न्याय देने वाले। अगर सुधीर बाबू का बयान, सुधीर बाबू का वंदे मातरम वाला मामला अगर कैबिनेट में प्रस्ताव आता है तो उसको पारित करने के लिए सरकार क्यों? देखो, जो चीज़ चर्चा की नहीं है, मेरा अधिकार नहीं है कैबिनेट में कौन सी चीज़ लाना है नहीं लाना है, ये सम्माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी बोलते हैं। और वो कैबिनेट में आने का आज कोई चर्चा का विषय नहीं। एक आधे मंत्री महोदय कोई उनकी भावना पर्सनल उन्होंने रखी, वो कोई सरकार की भावना नहीं है। और सुधीर भाऊ को आपने पूछ लिया, वो हमारे ज्येष्ठ नेता है, मैं उनके बारे में कुछ बोलना ये मुनासिब नाही आहे। ज्या पद्धतीने बांगर एखाद्याच्या कानशिळात मारतात, ठीक आहे, त्याचबरोबर प्रकाश सुर्वे मारा तोडाची भाषा करतात। तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडून कायदा सुव्यवस्था पाळण्याची अपेक्षा, एक आमदार म्हणून कसं बघतात, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, एक लक्षात घ्या, त्यांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या। त्यांच्या भावना अशा आहे का कामगाराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना चांगल्या क्वालिटीचा जेवण मिळाला पाहिजे, सरकार सबसिडी देतोय, सरकार पैसा देतोय, त्याच्याबद्दल ते बोललेले आहे। आणि असं त्याचा बोलण्याचा उद्देश काही वेगळा नव्हता।
किंवा ते काही बोलले आणि त्याचा अर्थ वेगळा लावायची गरज नाही. ते भावनेच्या भरामध्ये एखाद्या लोकांनी तक्रार केली, मोठी तक्रार झाली तर माणूस भावनेमध्ये काहीतरी बोलतोय, पण त्यांचा बोलण्याचा उद्देश चांगला होता, शुद्ध होता आणि तो सामान्य माणसाला, कामगाराला न्याय देणारा होता. मारणं हे चुकीचं आहे, कोणीही कोणाला मारू नये. परंतु आता काही योगायोगाने काही चुका होतात, त्यांच्या चुका झाल्या असाल तर मीही सॉरी बोलतो आणि विषय संपवा.